या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिद्धू भावनाला म्हणत असतो, अहो मॅडम तुम्ही तयार नाही झालात का अजून? सिद्धू म्हणत असतो, अहो चला ना लवकर, घाई करा ना, पटपट आवरा. अहो किती वाजले ते बघा, खाली सगळे तयार असतील, इलेक्शनचा दिवस आहे, पटपट आवरा ना. भावना मात्र सिद्धूकडे आश्चर्याने बघत असते. सिद्धू म्हणतो, अच्छा सॉरी कळलं मला. तुम्हाला तर हेच वाटतंय ना, काल जे काही घडलं त्यानंतर मी आई आणि पप्पांशी बोलणार नाही. मॅडम तसं काही नाहीये. अहो शेवटी राजकारणाचं रक्त आहे हो माझ्या अंगात. म्हणजे मला कितीही काहीही राग आला असला तरी मला तो चार चौघात दाखवता येत नाही. आणि तुम्हाला खरंच सांगू का, खरं तर माझा त्यांच्यावर राग नाहीये, कारण मी त्यांच्यावर राग धरून बसलो तर मग माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरकच काय आहे. आणि शेवटी पप्पांनी हे इलेक्शन जिंकावं हे माझं सुद्धा स्वप्न आहेच की. आणि आज या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे, त्यामुळे पटकन आवरा प्लीज. भावना म्हणते, सिद्धिराज तुमचे आई बाबा म्हणतात ना की तुम्ही वाघ आहात, एकदम चुकीचं आहे, कारण तुम्ही सिंह आहात. सिंह नाही का जंगलाचा राजा असतो, तसंच तुमचं अगदी राजासारखं मन आहे. भावनाच्या या बोलण्यावर सिद्धू खूप लाजत असतो. भावना म्हणते, अरेच्चा तुम्ही लाजताय? सिद्धू लाजूनच म्हणतो, अहो मॅडम ते सगळं नंतर, तुम्ही आवरा ना पटापट. भावना म्हणते, सिद्धिराज मगापासून काय चाललंय तुमचं? घाई करा घाई करा. अहो कसली घाई करा, पण नक्की मतदानाला जातोय की नाही जात आहे, आणि कशाला एवढी घाई? सिद्धिराज म्हणतो, अहो मॅडम कशाला घाई, म्हणजे आपला विषय काय साधा असतो का? म्हणजे माझे पप्पा तुमचे सासरे संपतराव गाढे पाटील स्वतः निवडणुकीला उभे राहिलेत. आणि मॅडम आपलं सगळं जंगी असतं. म्हणजे बघा आज आपण अख्खी गाढे पाटील फॅमिली नटून थटून छान तयार होऊन तिकडे अगदी ढोल ताशे तुतारी वाजून आपलं स्वागत होणार. हो, पण ओपन जीप सुद्धा आपल्यासाठी रेडी असतीलच. मग त्या जीप मध्ये बसून आपण मतदार केंद्रात एंट्री घेणार. एवढंच नाही हा मॅडम, आपण मतदार केंद्रामध्ये पोहोचल्यानंतर तेथे पक्षातल्या बायका असतात ना मॅडम, त्या आपल्यावरती फुलांचा वर्षाव करणार. पण मॅडम सगळ्यात भारी गोष्ट तुम्हाला सांगतो, जी मला आवडते, आपण सगळे फेटे बांधणार, बायका सुद्धा. भावना म्हणते, म्हणजे मी पण फेटा बांधणार? सिद्धू म्हणतो, अहो विषय आहे का, सिद्धिराज गाढे पाटलाची बायको आहात तुम्ही. आज तुम्हाला सांगतो मॅडम, आज तेथे ना तुमची वट असणार मॅडम. भावना विचारत असते, काय काय? यावर सिद्धू म्हणतो, अहो मॅडम वट म्हणतात ना, वट आय मीन रिस्पेक्ट. यावर भावना म्हणते, कळलं मला. सिद्धू म्हणतो, कळलं तर मग चला ना, घाई करा ओ मॅडम. भावना म्हणते, चला मी तयार आहे. त्यानंतर सिद्धू आणि भावना दोघेही बाहेर निघून जातात. संतोष, हॅरी, वीणा आणि सिंचना इकडे नाश्ता करत असतात. हरीश म्हणत असतो, एवढं झणझणीत आणि तेलकट कोण खातं सकाळी सकाळी? त्यावर संतोष म्हणतो, हे असलं बेचव आणि मिळमिळीत खाण्यापेक्षा तेलकट आणि तिखट खाणं कधीही चांगलं. काय वीणा? वीणा म्हणते, काहीही म्हणा हा, आपली भांडी परत आल्यापासनं ना जमलंय हे सगळं, नाहीतर काही खरं नव्हतं. संतोष म्हणतो, आली? अगं आली कुठे, मिळवलीस तू? अगं तुझ्या मेहनतीमुळे आली. सिंचना म्हणते, आज दिवस काय, आपण बोलतोय काय? हरी मला सांग, आज फक्त काही सुट्टीचा दिवस आहे का? आज मतदानाचा दिवस आहे, मतदानाचा. तो लवकर उठून आपण आवरून मतदानाला गेलं पाहिजे की नाही? आणि तुला काय सांगितलं होतं, 4 नंबरला वोट करायचंय, 4 नंबरला. हॅरिश आणि सिंचना दोघेही 4 नंबर असं म्हणून ते सर्व संतोष आणि वीणाला ऐकवत असतात. वर संतोष म्हणतो, हा याला म्हणतात लोकशाही. जे देशाने लोकांना मतस्वातंत्र्य दिलंय, परंतु बायकांनी नवऱ्यांना दिला पाहिजे ना. काय वीणा? सिंचना म्हणत असते, माझे पप्पा निवडणुकीमध्ये उभे असताना तू काही दुसऱ्यांना मत देणार आहेस का? हॅरी म्हणतो, ऑफकोर्स नॉट बेबी. या चौघांमध्ये मतदानावरून तू मैमय सुरू असते. एवढ्यात तेथे श्रीनिवास येतात. श्रीनिवास म्हणतात, 1 मिनिट, मतदानाच्या बाबतीत कोणी कोणाला सल्ला द्यायचा नाही आणि कोणाचा सल्ला घ्यायचाही नाही, कारण मतदान हे गुप्त असतं आणि ते तसंच असायला हवं. फक्त एवढंच करा की तुमचं मत अवश्य द्या, आपलं मत वाया घालवू नका. एवढ्यातच संतोषची बहीण येते आणि ती म्हणते, हॅलो, म्हणून तर मी आले, म्हणजे माझंही मत वाया जायला नको. वीणा म्हणते, वंश याही वर्षी तुमचं मतदान इथेच आहे वाटतं. नाही म्हणजे सानवी साध्वी 18 वर्षाच्या होतील, मतदान करतील, तरीही तुम्ही इथेच मतदान करणार आहात का? असं म्हणून वीणा आणि संतोष हसत असतात. यावर संतोषची बहीण म्हणते, हो, कारण प्रभाग बदलणं मला येत नाही. संतोषने मदत केली तर जमेल मला, पण
मला मदत नकोच आहे आणि मला त्याची हौस पण नाहीये. त्यावर संतोष म्हणतो, मी काही मदत वगैरे करणार नाहीये हा. हे बघ, मला मध्ये खेचू नकोस. वीणा लगेच उठते आणि श्रीनिवासला म्हणते, बाबा तुम्ही इथे बसा ना, मी तुम्हाला वाढते. संतोष म्हणतो, हे बघ काय आहे ना, बाबांना थोडं इकडचं खायचंय, थोडं तिकडचं खायचंय. त्यामुळे एवढ्यातच श्रीनिवास म्हणतात, संतोष मला नाश्ता नकोय. जेव्हा मी आणि सोमू तिकडे फिरायला गेलो होतो ना, तिथे नाश्ता केलाय आम्ही. नाश्ता करूनच मी आलोय. एवढ्यातच संतोष म्हणतो, अरे वा, हे तर उत्तम. राहू दे वीणा, बस. पुढे श्रीनिवास म्हणतात, चला तुम्ही आटपा ना, निघायचं आहे ना. वीणा म्हणते, बाबा मी तयार आहे. संतोषची बहीण सुद्धा म्हणते, हो मी पण तयार आहे, मला माहिती आहे. बाबा मला न्याल ना तुमच्या गाडीतून. वीणा म्हणते, हो नेतील ना, पण नावं ठेवणाऱ्यांना नाही. एवढ्यातच संतोष वीणाकडे रागाने बघतो. वीणा म्हणते, तुम्ही तुमच्या गाडीनेच या बरं. वीणा म्हणते, हो ना बाबा. यावर श्रीनिवास म्हणतात, ज्यांची माझ्याबरोबर यायची इच्छा आहे त्यांनी माझ्याबरोबर या. संतोष म्हणतो, हो हो मी माझ्या गाडीनेच येईल, उगाच नसत्या लोकांबरोबर शेअरिंग नको. यावर सिंचना म्हणते, हो हो मी सुद्धा नाही जाणार आहे हा त्या कारने. मी भावी आमदारांची मुलगी आहे, माझे पप्पा स्वतः कार पाठवतील माझ्यासाठी. श्रीनिवास म्हणतात, हे बघा तुम्ही काय ते आपापसात ठरवा आणि मग मला सांगा, मी कोणालाही नेईन. सिद्धू आणि भावना इकडे निघत असतात. दोघेही बाहेर येतात. बाहेर येऊन दोघेही बघतात तर तेथे कोणीही नसतं. सिद्धू आश्चर्यानेच इकडे तिकडे बघत असतो, परंतु तेथे कोणीही त्याला दिसत नाही. हे बघून सिद्धूला खूप वाईट वाटतं. भावना सिद्धूला म्हणते, सिद्धिराज आता काय करायचे आपण. सिद्धू म्हणतो, मला नाही माहिती हो, खरं तर मी पण खूप शॉक्ड आहे. म्हणजे मला मान्य आहे हो, काल जरा जास्तच झालं, पण म्हणून हे सगळे आपल्याला असं टाकून जातील असं मला जराही वाटलं नव्हतं. भावना म्हणते, जाऊ द्या ना, जे झालं गेलं सोडून द्या, आपण जाऊया ना मतदान करायला, चला. एवढ्यातच सिद्धू म्हणतो, नाही मॅडम, गाडे पाटलांच्या घराला कधीही कुलूप लागत नाही. यांनी कमलाकर दादा आणि त्यांचे जे सोबती आहेत त्यांना सुद्धा मतदानाला नेलंय. आता आपणच आहोत घरी, त्यामुळे कोणीतरी आल्याशिवाय आपण नाही जाऊ शकत. भावना तेथे सोप्यावर बसते. पुढे हे दोघेही कोणी येतंय का याची वाट बघत असतात. थोड्या वेळाने सिद्धूला फोन येतो. सिद्धू म्हणतो, हॅलो महेश, निघाला का तू. तुला माहिती आहे ना, तू इथे आल्याशिवाय आम्ही नाही निघू शकत. सिद्धू भावनाला म्हणतो, मी काय म्हणतो मॅडम, आपण बाईक घेऊन रेडी राहूयात का. महेश आल्या आल्या आपण निघूयात, निदान आपल्याला मतदान तरी करता येईल. भावना सुद्धा या गोष्टीला तयार होते. दुसरीकडे लक्ष्मी आजीला म्हणत असे, सासूबाई आपल्याकडून ही ओटी तयार केली, बघून घ्या एकदा. तेवढ्यातच जयंत तेथून जात असतो. लक्ष्मी म्हणते, जावई बापू निघालात का ऑफिसला. जयंत म्हणतो, हो आई. लक्ष्मी जयंतला चहा कॉफी वगैरे विचारत असते, परंतु जयंत नको असं म्हणतो आणि तो निघतो. जयंत निघतो आणि बाहेर येतो. एवढ्यात त्याला समोर श्रीनिवास आणि श्रीनिवास बरोबर आलेले सर्वजण दिसतात. जयंतला बघून श्रीनिवास म्हणतात, अरे कमालच झाली जयंत, मी आलो आहे हे तुला बेल वाजवायच्या आधीच कसं माहित पडलं. श्रीनिवास म्हणतो, जयंत काय झालं रे, असा कोड्यात पडल्यासारखा चेहरा का झालाय. यावर जयंत म्हणतो, मला माहित नव्हतं की तुम्ही सगळे येणार आहात, बट व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज. तेवढ्यातच लक्ष्मी तेथे येते आणि म्हणते, जावई बापू ती तुमच्या ऑफिसच्या कामांची लगबग सुरू होती ना, म्हणून तुम्हाला सांगायचं राहून गेलं. आपल्या जानूची आता चोरोटी भरायची आहे ना, त्याच्यासाठीच आलायत हे सगळे. हे ऐकल्यानंतर जयंत सर्वांना आत बोलवतो. हे सगळं बघून खरं तर जयंतला खूप राग आलेला असतो. जयंत मनातच म्हणत असतो, हे सगळेजण इथे आलेले असताना मी जानूला एकटी घरी सोडू शकत नाही, मला यांना कंट्रोल करावंच लागेल. एवढ्यात लक्ष्मी म्हणते, जावई बापू मी काय म्हणते, म्हणजे अजून तुम्ही कामावर गेला नाहीये, मी आता सगळ्यांसाठी चहा करते, तुम्ही चहा घेऊनच जा ना. यावर जयंत म्हणतो, हा चालेल, चहा नाही कॉफी, थोडीशी स्ट्रॉंग. लक्ष्मी म्हणते, हो. जयंत म्हणतो, अचानक माझं डोकं दुखतंय. जयंत म्हणतो, मला वाटत नाही की मला आता ऑफिसला जाता येईल. लक्ष्मी म्हणते, अच्छा मी करते, छान कॉफी करते. त्यानंतर बँकी जयंतच्या जवळ जातो आणि त्याला मिठी मारत त्याला कॉंग्रॅच्युलेट करतो. एवढ्यातच लक्ष्मी वँकीला म्हणते, त्यांचं खूप डोकं दुखतंय. वँकी जयंतला विचारत असतो, चेपून देऊ का, परंतु जयंत नको असं म्हणतो. त्यानंतर जयंत तेथून निघून जातो. त्यानंतर श्रीनिवास म्हणतात, लक्ष्मी जयंतचं डोकं अचानक दुखायला लागलं, काय झालं असेल. लक्ष्मी म्हणते, अहो कामाचा किती व्याप आहे, परंतु तुम्ही काहीही काळजी करू नका, चांगली कडक कॉफी करून देते मी त्यांना. आणि खरं सांगू का, या निमित्ताने जर ते घरी बसून काम करतील ना, तर आपल्या जानूची चोरोटी या कार्यक्रमात सुद्धा त्यांना सहभागी होता येईल ना.
बघतील तरी नाही का. त्यानंतर लक्ष्मी सर्वांसाठी चहा बनवायला निघून जाते. जयंत इकडे बेडरूम मध्ये येतो. जान्हवी म्हणते काय झालं, तू गेला नाहीस. जयंत म्हणतो नाही जानू, माझं ना खूप डोकं दुखतंय. पुढ्यातच जान्हवीच्या माहेरचे जान्हवीला आवाज देत असतात. जान्हवी म्हणते माझ्या माहेरचे आले सर्व. जयंत हो असं म्हणतो. जयंत म्हणतो तुझी ओटी भरणार आहेत ते. त्यानंतर जान्हवी धावतच जात असते. पुढे जाऊन ती एका क्षणाला थांबते आणि जयंतला म्हणते बाहेर ते सगळे आलेत म्हणून तुझं डोकं दुखतंय ना. जयंत म्हणतो कमान जानू, आता या सगळ्यावरून तू माझ्यावर संशय घेणार आहेस का. जानू मला वाटलं की तू माझं डोकं दाबशील, मला टॅबलेट देशील, मला कॉफी बनवून देशील. त्यानंतर जान्हवी म्हणते सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. बरं चल ना बाहेर, बाहेर सगळेजण थांबलेत, आपण सगळ्यांना जाऊन भेटूयात. मी तुला तेथेच कॉफी देते, चल ये. असं म्हणून जान्हवी जयंतचा हात पकडते आणि चल म्हणून ती जात असते. तेवढ्यातच जयंत जान्हवीला मागे खेचतो आणि म्हणतो संशयाच्या नादात तुला प्रोटेक्टच करू देणार नाहीयेस का. जान्हवी यावर म्हणते अरे असं काही नाहीये. खरं तर मला असं वाटतं की तू आता ऑफिसला जायला हवं, कारण चोर ओटीचा कार्यक्रम हा फक्त बायकांचा असतो. अतिशय छोटा आणि साधा कार्यक्रम असतो हा. शिवाय माझ्या घरचे सगळे इथे आलेत म्हणजे ते माझं गोड कौतुक करणार, ते माझे लाड करणार, ते तुला बघवणार नाही, तुला आवडणार नाही आणि मग कदाचित तू त्यांना काही ना काहीतरी सूचना देत बसणार, ज्यामुळे एक अफोर्ड सिच्युएशन क्रिएट होईल. आणि हे सगळं घडू नये म्हणून मला असं वाटतं की तू ऑफिसला निघून जावं. जान्हवीला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो तुझ्या माहेरचे आलेत म्हणून आता तुला मी नकोसा झालोय ना. जान्हवी म्हणते अरे खरंच तसं काही नाहीये. जयंत म्हणतो तसंच आहे. नंतर जयंत वेड्यासारखा काहीतरी बडबड करत असतो. जान्हवी जयंतला समजवत असते. जान्हवी म्हणत असते बाहेर सगळे थांबलेत, आपल्यासाठी थांबलेत ना. जयंत म्हणतो अगं पण माझं काय जानू. जान्हवी जयंतला बाहेर चल असं म्हणत असते. त्यानंतर जान्हवी जयंतला म्हणत असते आणि हो, बाहेर गेल्यानंतर तू कोणालाही काहीही बोलणार नाहीयेस असं प्रॉमिस कर मला, तेही आत्ता. जयंत सुद्धा जान्हवीला प्रॉमिस करतो. त्यानंतर जयंत मनातच म्हणतो माझ्या मनात जे वाटतंय ते मी थांबवू शकत नाही जानू. तुझ्या माहेरच्या व्यक्तींना तुझ्यावर कब्जा करण्याचा काही एक अधिकार नाहीये. दुसरीकडे हॅरिश आणि सिंचना घरी येतात. संतोष तेथेच बसलेला असतो. हॅरिश संतोषला बाबा कुठे गेलेत असं विचारत असतो, परंतु संतोष म्हणतो ते सर्वजण जानूच्या घरी गेलेत, जानूची चोर ओटी आहे ना म्हणून. संतोष म्हणतो परंतु हा कार्यक्रम तर बायकांचा असतो ना. यावर हरीश म्हणतो हो तर मग काय. तेवढ्यातच संतोष म्हणतो मग या सिंचनाला का नाही बोलवलं. हा, आईच्या मनातला राग गेला नसेल म्हणून. संतोषच्या या बोलण्यावर सिंचना संतोषशी भांडू लागते. त्यानंतर सिंचना हॅरिशला विचारत असते हॅरी काय बोलतायत हे संतोष दादा, घरचे सगळे जानूकडे गेलेत. हरीश म्हणतो अगं मला कसं माहित असणार, मी दिवसभर तुझ्या सोबत होतो ना, परंतु कदाचित दादा म्हणतोय तर असेलही. त्यावर सिंचना म्हणते हरीश संतोष दादा म्हणतायत तसं घरचे सगळे जानूकडे गेले असतील ना चोर ओटीला, तर मग मला का नाही सांगितलं त्यांनी. सिंचना म्हणत असते बस, नाही सहन करू शकत मी या घरातल्यांचं माझ्याशी इतकं तोडून वागणं, नाही सहन करू शकत मी. हॅरी मात्र सिंचनाला गप्प करत असतो. संतोष मात्र इकडे सिंचनाला चिडवत असतो. एवढ्यातच हॅरी तेथे येतो आणि संतोषला म्हणतो दादा तू काही वेडा आहेस का रे. संतोष म्हणत असतो लाल परी लाल परी. अरे चिडली तिच्या पप्पांची परी, जाऊन तिला समजाव तरी, नाहीतर जाईल कायमची घरी. हे ऐकून हॅरिश संतोषला म्हणतो ए तू गप ना रे असं म्हणून तो तेथून निघून जातो. संतोष मात्र यावर हसत असतो. दुसरीकडे श्रीनिवास आपल्या मुलीला म्हणत असतात इकडे तू तुझ्या बहिणीचं गोड कौतुक करायला आली आहेस, विसरू नकोस. यावर ती म्हणते ओ बाबा कशी विसरेन, खूप लांबून आली आहे मी, खूप पैसे खर्च करून गोड कौतुक करायलाच आले, परंतु भावना आली का तिच्यासाठी. लक्ष्मी म्हणते अगं आलीच असती ती, पण तू विसरलीस का, आज मतदानाचा दिवस आहे अगं, गाढे पाटलांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे तो. आता गाढे पाटलांची सून म्हणून तिला तिथे थांबणं महत्वाचं नाहीये का. त्यानंतर जयंत आणि जान्हवी बाहेर येतात. जयंत एका साईडला जाऊन उभा राहतो. जान्हवीला सगळेजण जाऊन तिला मिठीत घेऊन तिचं गोड कौतुक करत असतात. त्यानंतर वेंकी जान्हवीकडे जातो, परंतु जान्हवी म्हणते तू अजिबात बोलू नकोस माझ्याशी, इतके दिवस तुझी वाट बघत होते मी, तू आज आलास मला भेटायला. वेंकी मात्र जान्हवीला सॉरी बोलून कान पकडून उठाबशा काढत असतो. श्रीनिवास जान्हवीला म्हणत असतात जानू तू आता आई होणार आहेस, हे असं वागणं आता शोभत नाही तुला.
आता या खोड्या तू नाहीस तर येणाऱ्या बाळाने करायच्या आहेत. त्यानंतर वेंकी जान्हवीच्या डोक्यावर हात ठेवतो, परंतु हे सगळं बघून जयंतला खूप राग आलेला असतो. जयंत मात्र अगदी रागाने सगळ्यांकडे बघत असतो. त्यानंतर वेंकी जान्हवीला जवळ घेतो. जान्हवी सुद्धा आपल्या भावाला मिठी मारते आणि हे सगळं बघून जयंत मात्र खूप चिडलेला असतो. जयंत रागाने लालबुंद होतो. आजी मात्र लांबूनच जयंतकडे बघत असते. आजी म्हणत असते, भावाकडे बघूनच या माणसाचा इतका तिळपापड होतोय, तर मग हा मित्रांना काय परवानगी देणार. तरीच लक्ष्मीच्या प्रश्नांसमोर जानू गोंधळली होती. लक्ष्मी म्हणत असते, काय हो, सिंचना नाही आली तुमच्या बरोबर. वीणा म्हणते, मॅडम आमंत्रणाची वाट बघत असतील. आता तिचं काय, प्रत्येक घरच्या कार्यक्रमाला तिला काय आमंत्रण द्यायचं. थोड्या वेळाने आरती जयंतला कॉफी आणून देते. आजीचं मात्र सगळा लक्ष अगदी जयंतकडेच असतो. आरतीने कॉफी दिल्यानंतर जयंत त्या कॉफीच्या कपाजवळ बघत असतो. सिंचनाला कोणी बोलवलं नाही म्हणून ती खूप चिडलेली असते. एवढ्यातच सिंचनाला लक्ष्मीचा फोन येतो. लक्ष्मी म्हणत असते, मला माहिती आहे तू आज गडबडीत असशील, परंतु आज जान्हवीच्या चोरोटीचा कार्यक्रम होता. तू येतेस का. अगं सगळेच आहेत बघ, तू एकटीच नाहीयेस. त्यावर सिंचना म्हणते, कसं आहे ना आई, जर कोणाची इच्छा असती ना मी तिथे यावं म्हणून, तर तुम्ही मला आधीच सांगितलं असतं. पण मला असं वाटतं की तुम्हाला मी तिथे यावं असं कुणालाही वाटत नव्हतं. लक्ष्मी म्हणते, अगं आता मी म्हणतेय ना, ये तू, छान वाटेल सगळ्यांना. सिंचना सुद्धा म्हणते, हा मी बघते असं म्हणून ती फोन कट करते. सिंचना मात्र इकडे सर्वांवर खूपच चिडलेली असते. हरीश तिला खूप समजावत असतो, परंतु सिंचना काहीही ऐकून घ्यायला रेडीच नसते. भावना इकडे विचार करत असते. तेवढ्यात सिद्धू देते येतो. सिद्धू म्हणतो, मॅडम मॅडम कसला विचार करताय तुम्ही. मी सकाळपासून बघतोय, आपण मतदान करायला गेलो, मतदान करून सुद्धा आलो, पण तुम्ही अशा हरवल्यासारख्या वाटताय. काय झालं. भावना मात्र काहीही बोलत नसते, ती शांतच असते. सिद्धू म्हणतो, म्हणजे तुम्ही श्रीकांत सरांच्या ऍक्सिडेंट बद्दल विचार करताय का. भावना म्हणते, तुम्हाला कसं कळलं. सिद्धू म्हणतो, मॅडम तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुमच्या मनात काय चाललंय ते कळतंय मला. एक मित्र म्हणून मी सांगू का तुम्हाला मॅडम, तुम्ही जे पाऊल उचलताय ते अवघड असेल, चुकीचं तर त्याहून नाहीये. मी सांगतो ना मॅडम तुम्हाला, हे लोक यावरून तुम्हाला प्रचंड बोलणार आहेत. स्वतःच्याच निर्णयावर हे लोक तुम्हाला 10 वेळा विचार करायला भाग पाडतील. पण मी खरंच तुम्हाला सांगतो, या लोकांच्या बोलण्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्हाला काहीही बोलतील, कदाचित आपल्या दोघांना मिळून सुद्धा बोलतील किंवा तुम्हाला एकट्यात गाठून बोलतील. मॅडम खरंच तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण आपल्याला माहिती आहे आपण ही गोष्ट का करतोय. हो मॅडम, आपल्या मुलीला न्याय मिळवून देणं यासारखी महान गोष्ट या जगात कुठलीही नाहीये. त्यामुळे या ऍक्सिडेंटचा निकाल लागलाच पाहिजे. भावना म्हणते, अहो तक्रारच नाही लिहून घेतली तर न्याय कसा मिळणार. सिद्धिराज म्हणत असतो, यावरही मार्ग निघेल मॅडम. सिद्धिराज भावनाला खूप समजवत असतो. दुसरीकडे जान्हवीच्या चोरोटीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. जान्हवी खूप खुश असते. आलेले सगळेजण सुद्धा जान्हवीचं खूप गोड कौतुक करत असतात. सर्वांची ओटी भरून झाल्यानंतर आजी म्हणते, लक्ष्मी अगं तुम्ही तर 4 जणी झालात, पण चोरोटी तर 5 जणांनी भरायची असते. त्यावर लक्ष्मी म्हणते, सासूबाई सिंचना म्हणाली होती की ती येते म्हणून, परंतु अजून आली नाही, पण थोडा वेळ वाट बघू आपण. त्यानंतर लक्ष्मी जान्हवीला विचारत असते, जानू थोडा वेळ थांबूया का आपण. यावर जान्हवी म्हणते, आई अगं असं विचारतेस का तू मला. चालेल की थांबूयात आपण, आणि तसं पण घरातलेच तर सगळे आहेत तिथे, चालेल की. वेंकी इकडे शूटिंग करत असतो. मंगल म्हणते, ए शूटिंग का करतोयस, ती गाते, तुला येतं का ऐकायला. एवढ्यातच लक्ष्मी म्हणते, मंगल. आरती म्हणते, मंगलताई त्याला ऐकू येणार नाही म्हणून तर शूटिंग काढतोय ना, म्हणजे नंतर ना त्याला पाहिजे तेवढ्या वेळा बघता येईल. यावर मंगल गप्प बसते आणि म्हणते, ठीक आहे करा काय ते. त्यानंतर जयंत म्हणतो, मी रेकॉर्डिंग करतो, आणि जयंत आपल्या मोबाईल मधून रेकॉर्डिंग करत असतो आणि जान्हवी गाणं म्हणत असते. जान्हवीचं गाणं संपतं. त्यानंतर आरती जयंतला म्हणते, जयंत दादा थोडा तो व्हिडिओ पाठवून द्या बरं का. यावर जयंत म्हणतो, ओ नो, मी चुकून रेकॉर्डचं बटनच नाही दाबलं. आरती म्हणते, अगं बाई आता. आरती म्हणते, जानूताई तू परत म्हण बाई गाणं, शूटिंगसाठी तुला म्हणावंच लागेल. जान्हवी म्हणते, परत. हो. तेवढ्यातच जान्हवीचं लक्ष जयंतकडे जातो. जयंत रागानेच जान्हवीला बघत असतो. श्रीनिवास म्हणतात, जानू म्हण की. जयंत म्हणतो, आरती वहिनी मला काय वाटतं, तुम्ही प्लीज तिला आग्रह करू नका. गाऊन गाऊन तिला श्वास घ्यायला थोडा त्रास होईल. परंतु जान्हवीला मात्र जयंतची सर्व नाटकं कळलेली असतात. श्रीनिवास म्हणतात, अरे जयंत काहीतरीच काय,
फक्त एक गाणं म्हटलं तर काय त्रास होणार आहे. सर्वजण जान्हवीला गाणं म्हणायला सांगत असतात, परंतु जान्हवी म्हणते, आई बाबा नाही ग, थोडा त्रास होतोय मला, म्हणजे थोडा दम लागल्यासारखं वाटतं. यावर लक्ष्मी म्हणते, अगं बाई. श्रीनिवास म्हणतात, बरं बरं मग ठीक आहे, राहू देत. यावर आरती म्हणते, अगं बाई मग राहू देत. जान्हवी मात्र जयंतवर खूप चिडलेली असते. ती रागानेच जयंतकडे बघत असते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी मराठी मालिका एंटरटेनमेंट या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.